तरुण भारत नागपूर दिनांक 9 ऑक्टोबर 2022. रोखठोक नवता मार्गातील खड्डे आणि अडथळे. लेखक दिनेश गुणे. विद्वेषाचं विष शरीरात भिनलं की मुखावाटे आणि विचारांवाटे त्याची गरळ वाहू लागते असं म्हणतात. या विषाचा परिणाम अगोदर नजरेवर होतो, मग ते विष मनात भिनत जातं आणि वाचेद्वारे बाहेर पडू लागतं. सारासार विचारशक्ती नसेल किंवा विशिष्ट विचारांच्या पठडीतून बाहेर पडण्याची इच्छा नसेल अशांच्या मनावर या विषप्रयोगाचा लवकर अंमल सुरू होतो आणि अशा तऱ्हेने विद्वेषाच्या विषाचा फैलाव करण्याची एक आखणीबद्ध मोहीम सुरू होते. अशी एक मोहीम गेल्या 21 वर्षांपासून देशात सुरू झालेली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय सत्ताकाळाची 21 वर्ष शनिवारी 8 ऑक्टोबरला पूर्ण झाली. 21 वर्षांपूर्वी वर्ष 2001 मध्ये याच तारखेला नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतली. तेव्हापासून समोरून म्हणजे ते स्वतःच मोदी यांचे विरोधक समजतात त्यांच्याकडून समाजात याच विषप्रयोगाची सुरुवात झाली. गंमत म्हणजे त्या विषाची गरज ज्यांच्यावर ओकली जात होती त्या नरेंद्र मोदींनी ते विष पचवलंच, पण त्याला सज्जड उत्तर देत गेल्या 21 वर्षांपासून सलगपणे सत्तेवर काबू ठेवला. सलग 4 वेळा गुजरातचे मुख्यमंत्री आणि पुढे अखंड 8 वर्ष देशाचे पंतप्रधान पद भूषविणारा नेता म्हणून त्यांच्या अजोड कारकिर्दीची नोंद घेताना विरोधकांच्या अविवेकी राजनीतीची दखलही भविष्याला घ्यावी लागेलच. पण आसपास वैयक्तिक टीका, चारित्र्य हननाचे प्रयोग, छळवणूक या कारस्थानांना सामोरं जाऊन परतवून लावणारा आणि टीका आणि आरोपांच्या प्रत्येक फैरीनंतरही लोकमान्यता, समाजातील आपलं स्थान, लोकप्रियता अधिक उजळून काढणारा नेता म्हणून मोदी यांच्या कारकिर्दीची ही नोंद घ्यावीच लागेल. मोदींचं चारित्र्य ही त्यांची सर्वात जमेची बाजू आहे, त्यामुळे त्यांचं प्रतिमा भंजन करणं हाच आमचा कार्यक्रम राहील असं काँग्रेसचे राहुल गांधी यांनी अलीकडच्या काही वर्षांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर लोकसभेची निवडणूक पार पडली. मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पक्षाने मिळविलेलं यश आणि त्यांच्या प्रतिमा भंजनासाठी सरसावलेले राहुल गांधी यांच्या पक्षाची कामगिरी पाहता प्रतिमा भंजनाचा हा प्रयोग कोणावर उलटलाय हे सांगण्यासाठी वर्तमान राजकीय स्थिती व्यतिरिक्त वेगळे पुरावे देण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्व शैलीचा, त्यांच्या विचारांचा आणि कृतीचा अभ्यास करणाऱ्यांच्या तटस्थपणाच्या कसोटीचा काळ आता सुरू होणार आहे. मागच्या लोकसभा निवडणूक निकालांच्या 6 दिवस आधी 17 मे 2019 या दिवशी दिल्लीच्या माध्यम विश्वात दुपारनंतर एक बातमी झपाट्याने पसरली. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय कार्यालयातील पत्रकार परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार हे कळताच पत्रकारांच्या भुवया उंचावल्या. काहींना आनंदाच्या उकळ्याही फुटल्या. आधीच्या 5 वर्षात पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत एकदाही पत्रकार परिषदेला सामोरे न गेलेले नरेंद्र मोदी माध्यमांसमोर येणार या कल्पनेने त्यांना खिंडीत गाठण्याची आखणी सुरू झाली. लगेचच तिकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही तातडीने पत्रकार परिषद घेतली. मोदींना कोंडीत पकडण्यासाठी माध्यमांना मसाला देण्याचाच त्यामागे प्रयत्न होता. ती पत्रकार परिषद संपली आणि भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला सुरुवात झाली. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत मोदीही स्थानापन्न झाले. दोघांनीही आपलं प्रास्ताविक मनोगत मांडलं आणि प्रश्नोत्तरं सुरू झाली. याचाच फायदा माध्यमकर्मींना घ्यायचा होता. त्यात गैर काहीच नव्हतं, पण पत्रकार परिषदेचे काही संकेत असतात. भाजपच्या त्या पत्रकार परिषदेत बहुधा प्रथमच या संकेतांची जाणीव पत्रकारांना झाली. मोदी यांच्या रोखाने आलेला एक प्रश्न त्यांनी अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे हस्तांतरित केला. तेव्हाच्या त्यांच्या उद्गारांनी पत्रकारांना बहुधा प्रथमच भाजपच्या पठडीची जाणीव झाली. मैं तो पार्टी का एक अनुशासित सिपाही हूँ, हमारे यहाँ अध्यक्ष जी ही सब कुछ होते हैं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या उत्तराने पत्रकार परिषदेचा सगळा नूरच पालटून गेला आणि पत्रकारांचे प्रश्न मोदी यांच्याकडे न वळताही त्या दिवशीची बातमी मात्र मोदी यांच्या या उत्तरामुळेच माध्यमांना मिळाली. गेल्या 8 वर्षात एकदाही आणि पंतप्रधान पदाच्या पहिल्या 5 वर्षांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यातही पत्रकार परिषदा नावाच्या प्रकाराला सामोरे न जाण्याच्या मोदी यांच्या कृतीचं माध्यमांनी अनेक अर्थ काढले. अनेक अफवा माध्यम विश्वात पसरवल्या गेल्या. मात्र मोदी यांनी माध्यमांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी देखील पत्रकार परिषदा घेतल्या नाहीतच. केवळ माध्यमच नव्हे तर विरोधकांनी हर तऱ्हेचे आरोप करूनही, वैयक्तिक टीकेची झोड उठवूनही, प्रतिमा हननाच्या वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरूनही, मोदींना अंगावर घेण्याचा प्रयत्न करूनही मोदींनी एकदाही त्याला प्रत्युत्तर दिलं नाही. देश विदेशात सभा गाजवणाऱ्या, आपल्या विचार आणि वाणीने श्रोत्यांना मुग्ध करणाऱ्या आणि कृतिशीलतेने नेतृत्व गुण सिद्ध करणाऱ्या या नेत्याने असं का केलं असावं
तो खरंच त्यांचा दुबळेपणा होता की ती पक्षासाठी मोदी शहा यांनी जाणीवपूर्वक आखलेली रणनीती होती? पहिल्या पर्वातील सत्ताकाळाच्या अखेरच्या टप्प्यातील त्या पत्रकार परिषदेत याची उत्तरं स्पष्ट झाली. तरीही माध्यमांच्या शंका सुरूच होत्या. मोदींना पराभवाची चाहूल लागली असावी असाही तर्क लढवला गेला. मोदींच्या प्रत्येक कृतीचे अर्थ लावताना माध्यमांची तर दमछाक झाली, पण विरोधी पक्षांना तर स्वतःचा एजेंडा ठरविण्याचाही विसर पडला. मोदी नावाच्या गारुडामागे आपली फरफट होत असूनही आणि हाती काहीच लागत नाही हे माहीत असूनही सारेच मोदींच्या कृती आणि वर्तणुकीचे अर्थ लावण्यातच गर्क राहिले. मोदींची देहबोली, त्यांची कृती, वक्तव्य, मोदींच्या घोषणा हेच त्यांचा द्वेष करणाऱ्या टोळक्यांच्या चर्चेचे मुद्दे झाले. माध्यमं आणि विरोधक या दोघांनाही आपल्या भोवती गुरफटवण्यात मोदी यशस्वी झाले हा याचा अर्थ आहे. निवडणुकीच्या राजकारणात प्रतिस्पर्ध्यांवर कुरघोडी करणं ही यशाची पहिली पायरी असते. मोदींनी या नीतीतून ती केव्हाच ओलांडली हे विरोधकांच्या लक्षात आलं तेव्हा मोदी तर यशाच्या जवळ पोचले देखील होते. भाजपाच्या नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे निवडणुकांच्या परंपरागत व्यवस्थापनाला नवी परिमाणं मिळाली आहेत. जाती धर्माच्या नावावर मतं मागणं किंवा मनं भडकवणं, पुरोगामित्वाचा नारा देत प्रत्यक्षात कोण्या धर्माचं लांगुलचालन करणं, प्रतिमा हननाचे खेळ करणं अशी नीती एका बाजूला आणि विकासाचा दृश्य परिणाम जनतेसमोर ठेवून राष्ट्रीयत्वाच्या भावनेला साद घालण्याची नीती दुसऱ्या बाजूला अशी ही लढाई होती. गेल्या काही वर्षात राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यांचा, राष्ट्रभावनेचा निवडणुकीच्या राजकारणाला विसर पडला होता. तरीही ही भावना जनमानसातून पुसली गेलेली नाही हे मोदी आणि शहा यांच्या राजनीतीने सिद्ध करून दाखवलं. यापुढे पुरोगामित्वाचे बेगडी मुखवटे धारण करून सरसकटीकरणाच्या राजकारणाला समाज थारा देणार नाही असा एक सज्जड संदेश मोदींच्या राजकारणाने सर्वच राजकीय पक्षांना दिलाय. देशाचा विकास आणि प्रत्येकाच्या प्रगतीचा ध्यास हेच सत्तेचं ध्येय समजून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सत्तेची वेगळी वाट आखली. परंपरांची प्रगतीशी सांगड घालत संपूर्ण जगात देशाला नव्या आदराचं स्थान मिळवून दिलं आणि परंपरांशी तडजोड न करता देखील प्रगतीची कास धरता येते हे त्यांनी दाखवून दिलंय. देशसेवेसाठी अखंड कार्यरत असलेल्या नरेंद्र मोदी यांनी वर्तमान काळावर आपली मोहोर उमटवली आहेच, पण देशाच्या भविष्यालाही दिशा देण्याची निश्चित भूमिका त्यांनी अगोदरच आखलेली दिसते. केवळ पक्षाचं पाठबळ आहे म्हणून देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असतेच असं नाही. अलीकडेच अशा काही नेत्यांना नेतृत्वाची झूल चढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, पण त्याचे विपरीत परिणामही त्या पक्षांना पाहावयास मिळत आहेत. काँग्रेससारख्या सर्वात जुन्या पक्षातील निष्ठावंत आणि अनुभवी नेत्यांनी या प्रयत्नांवर नाराजी व्यक्त करून पक्षाकडे पाठ फिरवल्यामुळे पक्षाचे बुरुज अधिकच ढासळू लागले आहेत. या पृष्ठभूमीवर नरेंद्र मोदींची नेतृत्व शैली आणि सार्वत्रिक स्वीकारार्हता अधिक उजळून निघते. कसोटीच्या कालखंडातून देशाची वाटचाल होत असताना नेतृत्व कणखर नसेल तर देश रसातळाला जाण्याचीच भीती अधिक असते. जगातील अनेक राष्ट्र सध्या विविध विवंचनांच्या गर्तेत गटांगळ्या खाताना दिसत आहेत आणि सावरण्याच्या परीक्षेत अपयशी ठरलेल्या नेत्यांना पायउतार होण्याची वेळ येऊ लागली आहे. भारताने देखील असाच एक कठोर कसोटीचा काळ अनुभवला आणि मोदी यांनी अत्यंत कठोरपणे, खंबीरपणे या कसोटीचं आव्हान पेलून परतूनही दाखवलं. अनेक श्रीमंत देशही या काळात आर्थिक संकटात सापडलेले असताना भारताने मात्र आपल्या स्थैर्याला धक्का लागू दिला नाही. कोरोना काळात देशाची अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या कडेलोटावर उभी होती आणि त्यातून सावरण्यात नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व अपयशी ठरेल या आशेने देशातील राजकीय आणि वैचारिक विरोधक आपापले देव पाण्यात घालून बसले होते. कारण म्हणजे नरेंद्र मोदी यांची उक्ती आणि कृती केवळ देशाच्या आणि जनतेच्या हितासाठी समर्पित राहिली. गेल्या 8 वर्षांच्या काळात मोदींनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची आणि त्यांनी आखलेल्या योजनांची थेट फळं आता देशाला चाखावयास मिळत आहेत. कारण या योजना केवळ लोकानुनयी नाहीत तर त्यांचे लाभ अनुभवता येतील अशा आहेत. पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर मोदींनी केलेल्या काही घोषणांची विरोधकांनी खिल्ली उडवण्यास सुरुवात केली होती. डिजिटल इंडिया सारखी योजना देशात यशस्वी ठरणार नाही असा अपशकुनी कांगावाही सुरू झाला होता. पण कोरोना काळात या योजनेने देशाच्या अर्थव्यवस्थेला तर हात दिलाच, पण टाळेबंदीसारख्या काळात घरबसल्या आर्थिक व्यवहार करण्याची ही योजनाच सहाय्यकारी ठरली.
आता कोरोना काळ ओसरतोय आणि या विरोधकांच्या आशेला, विकासाच्या नवता मार्गाला जागोजागी खड्डे आणि अडथळे आणण्याच्या अनेक प्रयत्नांना मोदींच्या नेतृत्वाने कसा सुरुंग लावलाय ते देश पाहतो आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात धाडस आहे. त्यांच्या प्रत्येक कृतीला आणि निर्णयाला केवळ राष्ट्रप्रेमाच्या भावनेची झालर आहे आणि स्वार्थाचा स्पर्श नाही आहे, हे विरोधकांनाही नाकारता येत नाही. त्यामुळेच मोदी यांचा वेश, देहबोली, त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर टीका करीत मोदी विरोधी वातावरण पसरवण्याचा त्यांचा प्रयत्न जनतेनेच वेळोवेळी हाणून पाडलाय. आज मागे वळून पाहताना राहुल गांधींनी जाहीरपणे उगारलेले नरेंद्र मोदी यांच्या चारित्र्य हननाचे अविवेकी अस्त्र काँग्रेसवरच उलटल्याचे दिसत असून त्यांच्या चारित्र्य हननासाठी मोहीम उघडलेल्या राहुल गांधी यांना स्वतःची प्रतिमा घडवण्यासाठीच परिश्रम घ्यावे लागत असल्याचं देश पाहतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा केवळ प्रसार माध्यमांमुळे तयार झालेली नाही, किंबहुना प्रसार माध्यमांची फारशी साथ नसताना देखील प्रचंड जनाधाराची ग्वाही मोदी यांच्या पाठीशी उभी असल्यामुळेच देशातच नव्हे तर जगातील प्रमुख नेत्यांच्या रांगेत मोदी यांचं स्थान वरच्या क्रमांकाचं राहिलं असून ज्या देशातील राजकारणी नेते आपल्या क्षुद्र राजकारणासाठी मोदी यांचं प्रतिमाभंजन करू पाहतायत, त्यांना जागतिक पातळीवरील मोदींच्या प्रतिमा निर्मितीतून जबर चपराक बसली आहे. द्वेषाची विषारी बीजं पेरून जे काही उगवतं त्याचे परिणाम कोणास भोगावे लागतात हे देशाच्या राजकीय वर्तमानकाळाने स्पष्ट केलंय. विरोधकांच्या आरोपांची स्पष्टीकरणं देत वेळकाढू राजकारण करण्याचा मार्ग मोदींनी अनुसरला असता तर ते अजिबात अवघड नव्हतं. सत्तेचा वापर करून माध्यमांद्वारे प्रतिमा निर्मिती करणंही सोपं असतं. द्वेष फैलावण्याच्या मोहिमेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं गोंडस नाव देत मोदी विरोधी मोहिमा कशा राबवल्या गेल्या हे देखील देशाने पाहिलं, पण अत्यंत संयमितपणे त्याकडे दुर्लक्ष करून कोणत्याही वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेनंतरही विचलित न होता आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करणारा नेता म्हणून मोदी हे निर्विवाद आदर्श ठरतात. भविष्यात जर देशाच्या राजकारणाचा निष्पक्ष इतिहास लिहिला गेला तर त्यातील मोदी पर्वाची पानं परंपरा, नवता आणि प्रगतीच्या खुणांनी सजलेली असतील हे नक्की आहे. रोखठोक या सदरातील दिनेश गुणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या संकेतस्थळावरही ऐकू शकता. असेच अभ्यासपूर्ण लेख ऐका फक्त डिजिटल तरुण भारत सोबत. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअरही नक्की करा. धन्यवाद.